बघा, अंशस्थानी 3 गुणिला 3 छेदस्थानी 7 गुणिला 7 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? अपूर्णांक दर्शवला 3 गुणिला 3 छेदस्थानी 7 गुणिला 7. याचं पहिल्यानं संक्षिप्त रूपांतरण 3 3 9 आणि 7 7 49. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ही संकल्पना. अपूर्णांकातील अंश आणि छेदाला एकाच संख्येने गुणून आणि भागून किंबहुना गुणून किंवा भागून तयार झालेला नवीन अपूर्णांक म्हणजे त्या मूळ अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो. हे प्रत्येक गणिताला असलेले काही खास खळगे म्हणा, ठोकताळे म्हणा, गुणधर्म म्हणा आम्ही पाठ केले पाहिजे. मूळ अपूर्णांकातील अंश आणि छेदाला ॲज इक्वल म्हणजे सेम सारख्याच संख्येने गुणून किंवा भागून प्राप्त होणारा नवीन अपूर्णांक हा त्या मूळ अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो. तुमच्या प्रश्नामध्ये जे काही पर्याय दर्शवलेले लेकरांनो त्या पर्यायाचा विचार करता इथं त्यांनी अंशालाही 3 ने तर छेदालाही 3 ने गुणलं. लक्ष द्या, तसाही एक नियम आहे. छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्याच संख्येनं अंशाला गुणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 9 3 27 आणि इथं छेदस्थानी हा गुणाकार 147 यावा. 3 9 27 2 3 चूक 12 2 14. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं अर्थात सममूल्य अपूर्णांक या मूळ अपूर्णांकाचा कोणता? 27 147. जे काही तुमचे पर्याय दर्शवलेले लेकरांनो त्या पर्यायाचा विचार करता उत्तर 27 छेदस्थानी 147. ओके. सममूल्य अपूर्णांक, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, अपूर्णांकाचा लसावी मसावी, दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.